मित्रांनो, जेव्हा एखादी पत्नी रोज रात्री उशिरा घरी यायला लागते तेव्हा नवऱ्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकणं स्वाभाविक असतं. रामच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. आपली पत्नी फॅक्टरीतून रोज उशिरा का येते? ती नक्की तिथे काय करते? या एका प्रश्नाने रामला पुरतं वेढून टाकलं होतं. पण जेव्हा एका रात्री मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि राम संतापाच्या भरात फॅक्टरीत पोहोचला, तेव्हा तिथे जे घडलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. संशयाचा हा धूर कशामुळे निर्माण झाला होता आणि सीमा नक्की कोणती लढाई लढत होती हे जाणून घेण्यासाठी ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. दिवसभर उन्हातान्हात मजुरी करून राम घराकडे परतत होता. घामाने डबडबलेलं शरीर आणि थकव्याने जड झालेले पाय ओढत तो वस्तीच्या बोळात शिरला. त्याच्या मनात एकच विचार होता, घरी गेल्यावर पोरींच्या चेहऱ्याकडे पाहिलं की सगळा थकवा निघून जाईल. पण घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं. घरात नेहमीसारखा गोड किलबिलाट नव्हता, तर एक अस्वस्थ शांतता पसरलेली होती. आतल्या खोलीत अंधार होता. रामने दिवा लावला तर पाहतो काय, त्याच्या दोन्ही मुली कोपऱ्यात एकमेकींना धरून बसल्या होत्या. त्यांचे चेहरे सुकलेले होते. रामने जवळ जात विचारलं, काय झालं ग पोरी, अशा का बसलात? आणि तुमची आई कुठे आहे? लहान मुलगी रडवेल्या स्वरात म्हणाली, बाबा, आई अजून आलीच नाही. आम्हाला खूप भूक लागली आहे. घरात काही बनवलेलं पण नाहीये. दीदीला सकाळपासून खूप ताप भरलाय, नाहीतर तिने काहीतरी खायला बनवलं असतं. रामने मोठ्या मुलीच्या कपाळाला हात लावला तर तिचं शरीर तापाने फणफणलेलं होतं. त्याने भिंतीवरच्या जुन्या घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 9:30 वाजत आले होते. रामच्या मनात संतापाची लाट उसळली. सीमाचं हे आता रोजचंच झालं होतं. फॅक्टरीतून सुटायची वेळ 5ची, पण ती यायची रात्री 10-10:30 वाजता. तो तसाच उठला आणि स्वयंपाकघरात गेला. डब्यातलं पीठ काढलं आणि रागाच्या भरात ते मळू लागला. पोरींसाठी किमान 2 पोळ्या तरी कराव्या लागतील या विचाराने त्याचे हात वेगाने चालत होते. तो पीठ मळून ताटावरून हात काढतोय इतक्यात बाहेरून दरवाजा वाजला. सीमाने घरात पाऊल टाकलं. तिचा अवतार विस्कटलेला होता. कपाळावर घामाचे थेंब होते. ती धापा टाकत म्हणाली, मुली झोपल्या नाहीत ना अजून? आज मला जरा जास्तच उशीर झाला. रामने एक अवाक्षरही न काढता तिच्याकडे अतिशय गंभीर नजरेनं पाहिलं. सीमाने स्वयंपाकघरात डोकावलं. तिथलं मळलेलं पीठ पाहून तिचे डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, मी लगेच जेवण बनवते. राम आता शांत राहू शकला नाही. तो म्हणाला, तुला रोज इतका उशीर का होतोय सीमा? आधी तर तू 4 वाजेपर्यंत घरी असायचीस, घर आणि फॅक्टरी दोन्ही सांभाळायचीस. मग आत्ताच असं काय बदललंय? मालक काय तुला रात्रभर तिथे राबवून घेतोय का? सीमाने नजर चोरली आणि म्हणाली, फॅक्टरीचं काम आहे हो. पगार वाढवून हवा असेल तर जास्त वेळ थांबावंच लागतं. हा तिथला नियम आहे. राम संतापून ओरडला, नियम खड्ड्यात गेले. उद्यापासून तू कामावर जाणार नाहीस. मुलांचे चेहरे बघितलेस का? आई असून पोरींना उपाशी राहावं लागतंय. खूप झाली तुझी कमाई. मी एकट्या राबून घर चालवीन. मला माझ्या पोरींचे असे हाल मी बघणार नाही. सीमाने पदराने घाम पुसला आणि ठामपणे म्हणाली, तुमच्या एकट्याच्या कमाईत या महागाईच्या काळात कसं होणार? मुलींना चांगलं शिक्षण द्यायचे, त्यांच्या भविष्यासाठी मी हे कष्ट करते. रामने उपरोधिक हसून विचारलं, याला तू चांगलं भविष्य म्हणतेस? अर्ध्या रात्रीपर्यंत मुलं जेवणाची वाट बघत कुडकुडत बसतात. याला तू चांगलं आयुष्य म्हणतेस? बस, मी सांगतोय ना, उद्यापासून तू बाहेर पाऊल टाकायचं नाहीस. सीमा काहीच बोलली नाही. तिने निमूटपणे स्वयंपाकाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी राम कामावर गेला. त्याला वाटलं सीमा घरीच असेल, पण दुपारी जेव्हा तो एका कामासाठी वस्तीतून जात होता तेव्हा त्याला दिसलं की सीमा पुन्हा फॅक्टरीला निघून गेली होती. रामचा पारा चढला, पण तो कामामुळे तिथेच थांबला. संध्याकाळी तो घरी पोहोचला तर घराबाहेर काही टवाळ मुलं उभी होती. रामला पाहताच ती पळून गेली. आत गेल्यावर मुली रडत होत्या. त्यांनी सांगितलं की, बाबा, ही मुलं रोज इथे येऊन आम्हाला खिडकीतून खुणावतात, त्रास देतात. हे ऐकल्यावर रामच्या संयमाचा बांध फुटला. त्याने मुलींचा हात धरला आणि तडक सीमाच्या फॅक्टरीकडे निघाला. आज हिचा हा तमाशा बंदच करतो
असं पुटपुटत तो फॅक्टरीच्या गेटवर पोचला. त्याने वॉचमनला विचारलं, सीमा कुठे आहे? आत काम करते का? वॉचमनने त्याच्याकडे बघून एक विचित्र हास्य केलं आणि बाहेरच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. रामने तिथे पाहिलं आणि त्याचे पाय जागीच खिळले. फॅक्टरीच्या बाहेर एका पत्र्याच्या शेडखाली सीमा उभी होती. तिच्या अंगावर फॅक्टरीचा ड्रेस नव्हता. तिने डोक्याला कापड बांधलं होतं आणि धगधगत्या चुलीवर ती लोखंडी तव्यावर भाकऱ्या थापत होती. ती फॅक्टरीत काम करत नव्हती, तर फॅक्टरी सुटल्यानंतर तिथे कामाला असणाऱ्या शेकडो मजुरांसाठी उशिरापर्यंत जेवण बनवून विकत होती. तिचा चेहरा विस्तव आणि वाफेनं लाल झाला होता. एका हातात पळी आणि दुसऱ्या हाताने भाकरी फिरवत ती येणाऱ्या गिरायकांना ओरडून सांगत होती, 2 मिनिट थांबा साहेब, जरा वाफ येऊ द्या, गरम जेवण देते. रामला सगळं उमजलं. ती उशिरापर्यंत का थांबायची? तिने स्वयंपाकाची बाई का लावली होती? हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखं फिरू लागलं. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती स्त्री स्वतः आगीत जळत होती. रामच्या हातातील पकड सैल झाली. त्याने मुलीकडे पाहिलं आणि मग सीमाकडे, ज्या पत्नीला तो आत्तापर्यंत संशयाच्या नजरेने बघत होता. ती प्रत्यक्षात त्याच्या संसाराची चूल पेटती ठेवण्यासाठी स्वतःचं आयुष्य विस्तव बनवून जाळत होती. रामच्या डोळ्यातून पाणी आलं. तो तसाच पुढे गेला आणि सीमाच्या हातातली पडी स्वतःच्या हातात घेतली. सीमाने दचकून वर पाहिलं. समोर रामला बघून तिची वाचाच बसली. राम हळू आवाजात म्हणाला, सीमा, खूप झाला आता. तू पदर सावर आणि मुलींना घेऊन घरी जा. आजपासून तू विस्तव फुंकणार नाहीस. या घराचा कणा मी आहे आणि मी तो ताटच ठेवीन. तू फक्त घर सांभाळ. आपल्या संसाराचा गाडा आता मी एकटाच ओढीन. रात्रीच्या त्या अंधारात फॅक्टरीच्या मशीनच्या आवाजात सीमाला प्रथमच शांतता जाणवली. तिला उमजलं होतं की तिचे कष्ट आता शब्दात नाही, तर तिच्या नवऱ्याच्या डोळ्यातील आदरातून फळाला आले आहेत. रामने उपरोधिक स्वरात विचारले, म्हणजे आता आपल्या घरचं अन्नसुद्धा बाहेरची माणसं बनवून जाणार का? सीमाने न डगमगता उत्तर दिलं, त्यात वाईट काय आहे? जर यामुळे मुलांना वेळेवर जेवण मिळणार असेल तर तेच योग्य ठरेल. आपण दोघांनीही काम करणं गरजेचं आहे, हे तुम्ही समजून घ्यायला हवं. ती क्षणभर थांबली आणि थोड्या समजवण्याच्या सुरात म्हणाली, तुम्हीच विचार करा, घराचे किती खर्च आहेत. घर भाडं, वीज बिल, मुलांची शाळा, औषध पाणी आणि कपडे. तुमच्या एकट्याच्या कमाईवर हे सगळं कसं बसं ओढून ताणून होतं. माझ्या पगारामुळे तर या गोष्टींना हातभार लागतोय. राम शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. सीमा पुढे म्हणाली, पोरींचा विचार करा. उद्या त्यांची लग्न करायची आहेत. त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी पुंजी गाठीशी बांधायला हवी. आपण दोघांनी मिळून हातभार लावला नाही तर हे कसं शक्य होईल? रामने नजर खाली वळवली, पण तो काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरची घालमेल स्पष्ट दिसत होती. सीमा हळूच म्हणाली, हे सगळं मी स्वतःसाठी करत नाहीये. जे काही आहे ते या मुलांसाठीच आहे. मलाही वाटतं की वेळेवर घरी यावं, त्यांच्यासोबत बसावं, स्वतःच्या हाताने त्यांना घास भरवावा. पण परिस्थिती साथ देत नाही. खोलीत काही काळ शांतता पसरली. अखेर रामने काहीच उत्तर दिलं नाही. तो गप्प उठला आणि खाटेवर जाऊन आडवा झाला. सीमानेही पुढे काही बोलणं टाळलं. तिला माहीत होतं की रामचं मन अजून वळलेलं नाही, पण आता वाद घालूनही काही उपयोग नव्हता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राम सकाळीच कामावर निघून गेला. सीमाने घरची कामं उरकली आणि तीही फॅक्टरीला निघून गेली. संध्याकाळी घरात एक बाई आली, जिने स्वयंपाक केला आणि ती निघून गेली. मुलांनी वेळेवर जेवण तर केलं, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती होती, जी सीमाला त्यावेळी ओळखता आली नाही. संध्याकाळ ओसरली तसा राम कामावरून परतला. गल्लीच्या कोपऱ्यावर त्याला काही टवाळ मुलांचा घोळका उभा असलेला दिसला. ती मुलं मोठ्यांदा हसत होती आणि अधूनमधून रामच्या घराकडे पाहत होती. रामचे पाऊल तिथेच रेंगाळले. त्याच्या मनात पाल चुकचुकली. काही क्षण तो त्यांच्याकडे बघत राहिला आणि मग वेगाने घराकडे वळला. तो दरवाजापाशी पोहोचताच त्या मुलांची नजर त्याच्यावर पडली, पण ते तिथून हलले नाहीत. रामचा राग अनावर होत होता, पण त्याने स्वतःवर ताबा मिळवला आणि दरवाजा उघडून तो आत गेला. आतल्या दृश्याने रामच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्याच्या दोन्ही मुली एका कोपऱ्यात एकमेकींना बिलगून रडत होत्या. राम धावतच त्यांच्याकडे गेला आणि घाबरून विचारू लागला, काय झालं? तुम्ही अशा का रडताय? लहान मुलगी हुंदके देत म्हणाली, बाबा, ते बाहेरची मुलं आम्हाला रोज त्रास देतात. रामच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने लगेच विचारलं, काय म्हणतेस? काय झालंय नक्की? मोठी मुलगी रडत म्हणाली, ती मुलं रोज इथे येऊन उभी राहतात आणि घाणेरड्या कमेंट्स करतात. आज तर त्यांनी चक्क भिंत ओलांडून आत येण्याचा प्रयत्न केला. रामच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्याने कठोर आवाजात विचारलं, मग पुढे काय झालं? मुलीनं सांगितलं की समोरच्या काकांनी पाहिलं आणि त्यांना ओरडले. तेव्हा कुठे ते मागे हटले, पण ते अजूनही बाहेरच उभे आहेत. रामच्या अंगात जणू संतापानं आग भडकली. त्याने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुठी घट्ट आवळल्या. इतक्यात धाकटी मुलगी रडत रडत पुढे आली आणि म्हणाली, बाबा, मला बाहेरून सामान आणायला जायचं होतं. घरातलं पीठ संपलं होतं, पण त्या मुलांमुळे माझी बाहेर जायची हिंमतच झाली नाही. राम दचकून ओरडला, काय? पीठ संपलं होतं? मुलीने होकारार्थी मान हलवली. हो बाबा, जेवण बनवायला त्या मावशी आल्या होत्या, पण पीठ नव्हतं म्हणून त्या फक्त भाजी बनवून निघून गेल्या. आम्ही पुन्हा उपाशीत राहिलो. हे ऐकल्यावर रामच्या रागाचा पारा उडाला. एकीकडे बाहेर उभं असलेलं ते टवाळखोर टोळकं आणि दुसरीकडे पोटच्या पोरी उपाशी. त्याने स्वयंपाकघरात नजर टाकली. तिथे चूल थंड पडली होती. एका कोपऱ्यात भाजीचं भांड तसंच पडून होतं, पण सोबतीला भाकरी नसल्यामुळे पोरीने त्याला हातही लावला नव्हता. रामने एक दीर्घ श्वास घेतला, पण त्याच्या मनातलं वादळ शांत व्हायचं नाव घेत नव्हतं. त्याला अचानक सीमाचे ते शब्द आठवले, स्वयंपाकाची बाई, चांगलं जीवन, खर्च आणि बचत. हे सगळं आता त्याला फोल वाटू लागलं. त्याने पोरींना जवळ घेतलं आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या स्वतःच्या डोळ्यात राग आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. बाहेरून अजूनही त्या टवाळ मुलांच्या हसण्याचे आवाज येत होते. रामने मान वर करून दरवाजाकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक वेगळीच धार होती. त्याला आज जाणवलं होतं की हा प्रश्न फक्त घरापुरता उरला नव्हता, तर त्याच्या कुटुंबाची अब्रू आणि पोरींची सुरक्षा धोक्यात आली होती. रामचा संयम आता सुटला होता. डोळ्यांसमोर त्या टवाळ मुलांचे चेहरे आणि घरातल्या उपाशी घाबरलेल्या पोरींचे दृश्य एकामागून एक फिरत होतं. त्याने एक क्षणही वाया न घालवता पोरींना सोबत घेतलं आणि घराबाहेर पडला. त्याचे पाय वेगाने पडत होते आणि चेहऱ्यावर एक प्रचंड तणाव होता. मुलं मुकाटपणे त्याच्यासोबत चालत होती, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती अजून ओसरली नव्हती. रस्त्याने चालताना रामच्या डोक्यात एकच विचार चक्रावत होता, अशी कोणती मजबुरी आहे की सीमा रोज रात्री इतके उशिरापर्यंत तिथे थांबते? तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण पुढच्या क्षणी त्याचा राग पुन्हा उफाळून येत होता. थोड्याच वेळात तो फॅक्टरीपाशी पोचला. रात्र बरीच झाली होती, पण फॅक्टरीचे दिवे अजूनही लकाकत होते आणि कामाचा खडखडाट सुरूच होता. रामने फॅक्टरीचा दरवाजा जोरात ढकलला आणि आत शिरला. आत पाऊल टाकताच राम तिथे थबकला. त्याच्या डोळ्यांसमोर जे दृश्य होतं ते त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. एका बाजूला काही माणसं खुर्च्यांवर बसून आरामात गप्पा मारत हसत होती, तर दुसऱ्या बाजूला सीमा कंबर मोडेपर्यंत कामात मग्न होती. ती कापडांचे मोठे मोठे गठ्ठे उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत होती. कधी ती त्या जड मशीनपाशी उभी राहून त्यात कापडं टाकत होती, तर कधी जमिनीवर बसून कापडाच्या घड्या घालत होती. तिचे हात यंत्रासारखे चालत होते, पण तिच्या चेहऱ्यावरचा थकवा लपत नव्हता. तिचा श्वास फुलला होता आणि संपूर्ण चेहरा घामाने डबडबला होता. रामचा श्वास जणू रोखला गेला. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की सीमा फक्त उशिरा येत नव्हती, तर ती स्वतःचं शरीर संपेपर्यंत तिथे राबत होती. आपल्या आईला अशा अवस्थेत पाहिल्यावर मुलींना राहवलं नाही आणि त्या रडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकूनही सीमाने मान वर केली नाही. ती आपल्या कामात इतकी हरवून गेली होती की तिला आजूबाजूच्या कशाचंच भान उरलं नव्हतं. रामच्या काळजावर जणू कोणीतरी दगड ठेवला. त्याला आठवलं की तो किती वेळा सीमावर ओरडला होता, तिला काम सोडायला सांगत होता, पण ती कधीच तयार झाली नाही. ती हे सगळं का सहन करत होती याचं उत्तर आता त्याला मिळालं होतं. त्याने एक पाऊल पुढे टाकलं. त्याचं लक्ष अजूनही सीमावरच होतं. जेव्हा ती पुन्हा एकदा तो जड गठ्ठा उचलायला गेली तेव्हा तिचे हात थरथरले, पण तरीही ती थांबली नाही. रामच्या मनातली रागाची जागा आता एका टोचणाऱ्या वेदनेने घेतली होती. तो पुढे झाला आणि तिथे बसलेल्या माणसाकडे जाऊन म्हणाला, सीमाला बोलवा.
ती माझ्यासोबत घरी येणार आहे. त्यातले एका माणसाने रामला वरून खाली पाहिलं आणि बेफिक्रीने म्हणाला, काम पूर्ण होऊ दे मग जाईल. रामचा आवाज आता चढला होता. आत्ताच बोलवा तिला. त्या माणसाने आवाज दिला तसं सीमाने दचकून मान वर केली. समोर राम आणि पोरींना पाहताच ती क्षणभर तिथेच थिजून गेली. सीमाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि घबराहट एकाच वेळी दाटून आली. ती धावतच त्यांच्या जवळ आली आणि काळजीत पडत म्हणाली, तुम्ही लोक इथे काय करताय? सगळं ठीक आहे ना? रामने तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो फक्त इतकंच म्हणाला, चल घरी जायचंय. सीमाने क्षणभर मागे वळून आपल्या अर्धवट राहिलेल्या कामाकडे पाहिलं आणि म्हणाली, मी आता नाही येऊ शकत. अजून खूप काम बाकी आहे. रामचा संयम आता पूर्णपणे सुटला होता. त्याने कठोर आवाजात ठणकावून सांगितलं, मी सांगितलं ना, चल घरी. सीमा हळू आवाजात म्हणाली, पण मला सुट्टी मिळणार नाही. हे ऐकून रामच्या अंगाचा थरकाप झाला. तो रागाच्या भरात थेट मॅनेजरच्या दिशेने चालत गेला, जो एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं शांतपणे पाहत होता. रामने त्याच्या समोर जाऊन छाती ठोकपणे सांगितलं, माझ्या पत्नीला आत्ताच्या आत्ता सुट्टी द्या. मॅनेजर अतिशय थंडपणे म्हणाला, असं नसतं मालक. काम संपेल तेव्हाच कुणीही बाहेर जाईल. राम गरजला, ही कोणती पद्धत आहे? इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही एका स्त्रीला इथे अडवून धरलंय. मॅनेजरने निर्लज्जपणे उत्तर दिलं, हे इथले नियम आहेत. जो काम करेल त्यालाच पैसे मिळतील. रामने एकदा सीमाकडे पाहिलं. ती मान खाली घालून शांत उभी होती. रामच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. असं काय होतं जे सीमा त्याला सांगत नव्हती? कोणत्या मजबुरीमुळे ती या नरकात राबायला तयार झाली होती? राम संतापाने लाल होऊन तिथून बाहेर पडायला वळलाच होता. इतक्यात मागून चौकीदाराचा आवाज आला. त्याच्या आवाजात एक विचित्र गांभीर्य होतं. तो म्हणाला, साहेब, तुमच्या पत्नीचं काम सोडून टाका. रामचे पाऊल जागीच थबकले. त्याने वळवून चौकीदाराकडे पाहिलं. चौकीदार हळूहळू त्याच्या जवळ आला आणि दबक्या आवाजात बोलू लागला, हा इथला मॅनेजर असाच आहे. इथल्या बायकांना मुद्दाम मजबूर करून अर्ध्या रात्रीपर्यंत थांबून घेतो. त्यांच्याकडून जास्तीचं काम करून घेतो, पण त्यांच्या मेहनतीचा पूर्ण मोबदलाही देत नाही. रामच्या नजरेत संशय दाटला. चौकीदाराने पुढं सांगायला सुरुवात केली, हा इथल्या बायकांना चुकीच्या मागण्या घालतो. ज्या त्यांच्या म्हणण्यानुसार वागतात त्यांचं काम सोपं होतं, पण ज्या नकार देतात त्यांना हा असाच त्रास देतो. त्यांच्याकडून जास्तीचा ओव्हरटाईम करून घेतो, जास्त मेहनत करून घेतो, पण पगार मात्र ठरलेलाच देतो. 1 रुपयाही जास्तीचा देत नाही. हे ऐकताच रामच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने पुन्हा एकदा सीमाकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती आणि तिचे डोळे पाणावलेले होते. चौकीदार हळूच म्हणाला, तुमची पत्नी खूप स्वाभिमानी आणि कणखर आहे. मी तिला कधी कुणासमोर झुकताना पाहिलं नाही. तिने ना कुणाचं चुकीचं ऐकून घेतलं, ना कधी हिंमत हरली. माहीत नाही कोणत्या मजबुरीने तिला इथे बांधून ठेवलंय, पण ही बाई हारणारी नाही. पण तुम्ही हिला इथून घेऊन जा. ही जागा हिच्यासाठी अजिबात सुरक्षित नाही. रामच्या काळजावर जणू कुणीतरी जोरात हातोडा मारला होता. त्याला आता एक एक गोष्ट स्पष्ट समजू लागली होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो थेट सीमापाशी जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आता पश्चाताप आणि सीमाबद्दलचा आदर एकाच वेळी दाटून आला होता. रामने अतिशय गंभीर आवाजात सांगितलं, चल घरी. यावेळी त्याच्या आवाजात राग नव्हता, तर एक ठाम निर्णय होता. सीमाने दचकून त्याच्याकडे पाहिलं. जणू तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. रामने तिचा हात धरला आणि म्हणाला, आता तू इथे एक क्षणभरही थांबणार नाहीस. मॅनेजरने पुढे होऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण रामने त्याच्याकडे अशा नजरेनं पाहिलं की मॅनेजरची बोलायची हिंमत झाली नाही. राम गरजला, तिने जेवढं काम केलंय त्याचा हिशोब आत्ताच्या आता चुकता करा. चौकीदारही आता रामच्या बाजूने उभा ठाकला होता. थोड्या वादविवादीनंतर अखेर मॅनेजरला माघार घ्यावी लागली आणि त्याने सीमाचा पगार आणि ओव्हरटाईमचे पैसे काढून दिले. रामने ते पैसे घेतले आणि सीमाचा हात धरून तो फॅक्टरी बाहेर पडला. घरी परतताना दोघंही शांत होते, पण या शांततेत आता तो जुना तणाव नव्हता. मुली आपल्या आईला बिलगून चालत होत्या, जणू त्यांना हरवलेलं सुख परत मिळालं होतं. पुढचे काही दिवस रामने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं. तो आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागला, पण त्याच्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू होता. त्याला ठाऊक होतं की सीमाला रिकामं बसणं आवडणार नाही. तिला काम करायची ओढ आहे आणि तिच्याकडे कसबही आहे. काही दिवसानंतर राम जेव्हा घरी आला
तेव्हा त्याच्या हातात एक शिलाई मशीन होती. सीमाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. रामने चेहऱ्यावर एक हलकं हसू आणत म्हटलं, आता तू घरात बसून काम करशील. कोणासमोरही झुकण्याची किंवा कोणाची बोलणी खाण्याची आता गरज नाही. हे ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यात पहिल्यांदाच तिला स्वतःचं मन हलकं झाल्यासारखं वाटलं. सुरुवातीला तिने गल्लीतल्या लोकांचे कपडे शिवून द्यायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या कामाची स्तुती सर्वत्र होऊ लागली. तिच्या हाताला इतकी सफाई आणि कुशलता होती की लोक स्वतःहून तिच्याकडे येऊ लागले आणि बघता बघता तिचे ग्राहक वाढले. फॅक्टरीच्या त्या चौकीदाराने तिला मदत केली. त्याने ओळखीच्या लोकांना सीमाच्या कामाबद्दल सांगितलं आणि काही मोठ्या ऑर्डर्स मिळवून दिल्या. काही महिन्यातच सीमाच्या कामात इतकी प्रगती झाली की ती फॅक्टरीपेक्षाही जास्त कमवू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा तो थकवा आता एका समाधानात बदलला होता. आता ती वेळेवर आपल्या मुलांसोबत असायची, त्यांना स्वतःच्या हाताने जीव घालायची आणि त्यांच्याशी गप्पा मारत मनसोक्त हसायची. राम जेव्हा संध्याकाळी कामावरून घरी यायचा तेव्हा घरचं वातावरण पूर्णपणे बदललेलं असायचं. मुलं आनंदी होती आणि सीमा कामात व्यस्त असूनही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असायचं. एके दिवशी रामने शांतपणे सीमाला काम करताना पाहिलं आणि मनातल्या मनात ईश्वराचे आभार मानले की त्याने वेळेवर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दिली. सीमानेही एकदा रामकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर एक लाघवी हसू उमटलं. आता त्यांच्यामध्ये तो पूर्वीसारखा दुरावा उरला नव्हता. परिस्थिती अजूनही कठीण होती, पण आता ते एकटे नव्हते, तर एकमेकांचा हात धरून संकटाचा मुकाबला करत होते आणि हीच त्यांची खरीच जीत होती. आपल्या माणसांवर संशय घेण्याआधी ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीशी झुंज देत आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचे मौन किंवा तिचे उशिरा येणं हे तिच्या बेजबाबदारपणाचे लक्षण नसून आपल्या कुटुंबाला चांगले भविष्य देण्यासाठी तिने घेतलेला तो एक मोठा संघर्ष असतो. संशयाचा धूर नेहमीच नात्यांची वीण कुमकुवत करतो, पण जर आपण एकमेकांचे कष्ट आणि परिस्थिती समजून घेतली तर त्यातून प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रकाश अधिक उजळून निघतो. मित्रांनो, संशय ही अशी गोष्ट आहे जी चांगल्या चांगल्या संसाराची राख करू शकते. रामने सीमाच्या कष्टाला वेळ आणि संशय या तराजूत मोजलं, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. आजही आपल्या समाजात अशा कितीतरी सीमा आहेत ज्या स्वतःच्या सुखाचा त्याग करून ऊन वारा न बघता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना साथ देण्याची आणि त्यांच्या कष्टाचा आदर करण्याची. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल आणि यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.